अथवा न बनाल, परंतु एकदा त्यागमूर्ती रमाई आंबेडकर, राजमाता जिजाऊ, ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, फातिमा बी, मुक्ता साळवे यांसारख्या कित्येक तरी क्रांतिकारी महिलांचं जीवन एकदा जगण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी तुमचा प्रयत्न प्रामाणिक असेल, मी खात्री देते तुमच्या उदरातून सुद्धा कित्येक तरी महामानवांचा जन्म नक्की होईल. मात्र फक्त आणि फक्त या महिलांसारखं जगण्याचा प्रयत्न करा. आणि इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक पुरुष बांधवांना मला हेच सांगायचंय, तुम्ही या मानवी जीवनात आलात हे तुमचं नशीब आहे, परंतु या मानवी जीवनाचं जर खऱ्या अर्थाने सोनं करायचं असेल ना, तर कृपा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांसारख्या क्रांतिकारी महामानवांनी तुम्हा आम्हाला काही आदेश दिलेत, संदेश दिलेत, त्या आदेशाला प्रमाण मानून जगण्याचा प्रयत्न करा. मी खात्री देते तुमच्यातून सुद्धा, तुमच्या गावातून सुद्धा एक तरी क्रांतिकारी महामानव घडण्याचं दृश्य तुम्हा आम्हाला पाहायला मिळेल. मात्र फक्त आणि फक्त त्या क्रांतिकारी महामानव आणि महिलांनी दिलेल्या आदेशाला प्रमाण मानून जगण्याचा प्रयत्न करा. आज आपणा सर्वांना त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीच्या आपणा सर्वांना लाख लाख मंगलकामना देते. खरं तर या ठिकाणी मला दोन्ही भंतेजी यांनी मला इथे बोलावून घेतलं. वैशाली बुद्ध विहार या विहाराची संपूर्ण कमिटी, त्यांचं ट्रस्ट, त्यांचे संयोजन समितीचे सर्व सदस्य यांनी मला इथे बोलावून घेतलं आणि माझी एकांकिका मांडण्याकरिता मला हा मंच उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपण सर्वांनी सुद्धा माझी एकांकिका शांतपणे ऐकून घेतली, त्याबद्दल आपले सुद्धा आभार मानते. काही चूकभूल झाली असेल तर मी आपली नेहमी क्षमस्वी असेल. एवढेच सांगून मी माझी एकांकिका इथेच थांबवते. जय भीम, जय बुद्ध, जय जय रमाई. धन्यवाद.